क्लास 1 रँक अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण इयत्ता 7वीचा स्कॉलरशिप मध्ये बुद्धिमत्ता चाचणी हा विषय बघत आहोत। आता बुद्धिमत्ता चाचणीमध्ये हा आपला तिसरा लेक्चर। याच्यामध्ये आपण आकलन सुरू केलेले आहे। आकलन मध्ये पहिल्या लेक्चर मध्ये आपण 7-8 क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहे। माहिती जे महत्त्वपूर्ण मुद्दे ते पण आपण सॉल्व्ह केले। दुसऱ्या याच्यामध्ये काही प्रश्न सॉल्व्ह केले आणि हा तिसरा आणि लास्टचा व्हिडिओ असणार आहे आकलनचा। त्याच्यामध्ये आपण उरलेले जे प्रश्न आहे आकलनचे जे सूचनावर डिपेंड आहे ते आपण सॉल्व्ह करणार आहोत। पुढचा प्रश्न घेऊ। आपला 17 नंबरचा प्रश्न चालू आहे। पशुवैद्यक तज्ञ या शब्दातील अनुक्रमे कितव्या अक्षरांपासून बनणारे शब्द अर्थपूर्ण असतील। म्हणजे आपल्याला सांगायचं हा एक शब्द दिलेला आपल्याला याच्या किती अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होईल। बघा आता आपण असं पशु असे शब्द तयार करून वेगवेगळ्या पद्धतीने न करता आपण काय करणार आहे ऑप्शन जाणार आहे। म्हणजे असे प्रश्न जर तुम्हाला आले ज्याच्यामध्ये खूप डोकं लावायची गरज असेल तिथे काय करायचे ऑप्शन बघायचे। ऑप्शन म्हणजे हे 4 दिलेले आपल्याला काय म्हणतो आपण ऑप्शन। ते ऑप्शन मध्ये आपण बघूया काय काय दिलं आपल्याला तिसऱ्या व पाचव्या। मग आपण ऑप्शनने जाणार ह्या ठिकाणी तिसऱ्या आणि पाचव्या पासून कोणता शब्द तयार होतो तो आपण बघूया। तिसरा म्हणजे आता पशुवैद्यक तज्ञ जो आहे प ला 1 म्हणूया, शू ला 2, 3, 4, 5, 6, 7 7 अक्षरी काय आपला शब्द आहे। आता बघू तिसऱ्या आणि पाचव्या पासून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतोय की नाही। तिसरा काय दिलेला आपल्याला वैक आणि पाचवा काय दिलाय कै वैक। हा काय तयार झाला आपला वैक हा शब्द तयार झाला। दुसरा काय दिले आपल्याला पाचव्या व दुसऱ्या। पाचवा काय दिले आपल्याला क आणि दुसरं काय दिलेले आपल्याला शू क शू हा एक शब्द तयार झालेला आहे। पुढे बघूया आपला 6वा व 4था। 6वा काय दिले आपल्याला त 6व्याला काय दिले आपल्याला त, 4थ्याला काय दिले आपल्याला द्य म्हणजे तद्य काय तद्य तयार झाला। आणि दुसऱ्या व पाचव्या दुसरा काय दिलेला आपल्याला शू आणि पाचवा काय दिलेला आहे क। बघा आता 4 शब्द आपल्याला तयार झालेले वैक कशु तद्य आणि शुक। मग याच्यामध्ये अर्थपूर्ण शब्द कोणता आहे आपला बघा बरं। ह्या 4 याच्यामध्ये अर्थपूर्ण शब्द कोणता आहे तर शुक हा शब्द काय आपला अर्थपूर्ण शब्द आहे। म्हणजे शुक या शब्दाला काय अर्थ आहे म्हणून ऑप्शन नंबर 4 जो आहे तो काय आपला करेक्ट आन्सर असणार आहे। पुढचा घेऊया 18 नंबरचा। जर त ला 1 म्हटला, थ ला 3 म्हटला, द ला 5 म्हटला, ध ला 7 म्हटला, न ला 9 म्हटला याप्रमाणे वर्णमालेतील अक्षरांना दर्शवल्यास तरफ हा शब्द पुढील पैकी कोणत्या संख्येने दर्शवता येईल। याच्या आधी पण आपण याच्या आधीच्या व्हिडिओ मध्ये पण आपण ह्या टाइपचा प्रश्न सॉल्व्ह केलेला आहे। तिथे सगळे काय होते समानार्थी अक्षर दाखवलेले होते। सॉरी सगळे सम नंबर होते। इथं सगळे कसे नंबर दिले विषम नंबर दिलेले। आता त ला काय म्हटलेलं आहे 1, मग त नंतर काय येतो आपला थ, नंतर द, नंतर ध, नंतर न, नंतर प, फ, ब, भ, म, य, र, ल, व। आपल्याला कुठपर्यंत जायचंय र पर्यंत जायचे। आता त ला काय म्हणूया आपण 1, इथे काय म्हटलेलं आहे 3, इथे 5, इथे 7, इथे 9, इथे काय येईल मग सगळे कसे नंबर आहे विषम संख्या म्हणजे जे ऑड नंबर आहे ते। आता 9 नंतर कोणता ऑड नंबर आहे 11, नंतर काय येतो आपला 30, नंतर काय येतो 15, नंतर 17, नंतर 19, नंतर 21, 23, 25 आणि 27। आपल्याला कोणता शब्द दाखवायचा आहे तर तरफ हा शब्द आपल्याला दाखवायचा आहे। त ला काय येतो मग तरफ। तरफ मध्ये त साठी काय घेतलेलं आहे आपण 1 घेतलेला आहे। मग इथं काय येणार 1। र साठी काय आलेला आहे बघा बरं। र साठी किती आलेला आहे 23। मग र ला काय घेऊ आपण 23 आणि जो फ आहे फ साठी किती दिलेला आहे 13 दिलेला आहे। मग इथं आपण काय घेऊ 13 म्हणजे आपला नंबर काय तर झाला 1 2 3 1 3 म्हणजे 12 3 13। बघा 12 3 13 कोणता ऑप्शन आहे हा 15। हा बी नाही ऑप्शन नंबर 4 जो आहे तो काय आपला करेक्ट आन्सर असणार आहे। ह्या टाइपचे प्रश्न पण एक्झाम मध्ये विचारले जातात। हे सगळे कोणते सूचनावर डिपेंडिंग प्रश्न आहे आपले। पुढचं आहे आपल्याला काय पूर्व दिशेकडून सूर्याची कोवळी किरणे भुईला स्पर्शून गेली आणि पाने फुले चैतन्याने भरून आली। या वाक्यात उकारांत अक्षरे किती आहे। आता आपल्याला काय सांगायचंय उकारांत। आता जो पहिला व्हिडिओ आहे आकलनचा पहिला त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं अकारांत काय असतो, उकारांत काय असतो, एकारांत आणि इकारांत हे 4-5 शब्द आहेत ते काय असतात तर आपल्याला इथे काय सांगायचं उकारांत। उकारांत म्हणजे काय ज्याला दुसरा उकार असतो त्याला काय म्हणणार आपण उकारांत शब्द। बघा आता पहिला उकार नाही आपल्याला पहिला उकार नाही बघायचा दुसरा उकार बघायचा आहे।
आता पूर्व, पूर्व जो शब्द आहे त्याला कोणता उकार आहे? दुसरा उकार आहे. म्हणजे हा आहे कडून, जो डू आहे त्याला पण दुसरा उकार. सूर्याची, सूला पण काय आहे? दुसरा उकार. कोवळी किरणे, भुईला. आता इथं भुईला उकार आहे, पण भुईला कोणता उकार आहे? भुला पहिला उकार आहे. मग हा चालेल का? हा चालणार नाही. स्पर्शून, शूनला कोणता आहे? दुसरा. मग इथं काय येईल? हा एक आला. गेली आणि पाने फुले. आता इथं फुलेला पण पहिला उकार आहे, हा चालेल का आपल्याला? तर हा चालणार नाहीये. चैतन्याने बहरून, रूला कुठे कोणता उकार आहे? इथे दुसरा उकार आहे. आली, या वाक्यात उकारांत अक्षरे म्हणजे किती आली बघा आपली? 1 2 3 4 आणि 5. म्हणजे हे जे पूर्ण वाक्य दिलेलं होतं याच्यामध्ये उकारांत अक्षरे किती आली? तर 5 आली. म्हणजे ऑप्शन नंबर 2 जो आहे तो काय आपला करेक्ट आन्सर असणार आहे. या टाइप मध्ये तुम्ही सॉल्व्ह करू शकता. अजून काही प्रश्न आहे ते पण घेऊया, म्हणजे तुमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस होऊन जाईल. पुढचा प्रश्न घेऊया आता. प्रश्न दिलेला आपल्याला, वर्गात शिक्षकांनी सूचना देताना लिहा ऐवजी ल, म्हणजे आपल्याला लिहा ऐवजी काय दिले? ल दिलेले. वाचा ऐवजी व, बघा ऐवजी ब, ऐका ऐवजी अ आणि उठा ऐवजी उ या अक्षरांचा वापर केला. यानुसार वर्ग कार्य करताना त्यांनी पुढील प्रमाणे सूचना दिल्यास मुलांनी सर्वाधिक वेळा केलेली कृती कोणती? म्हणजे ही आपली सूचना आहे. म्हणजे काय काय आपल्याला लिहा ऐवजी ल घ्यायचा आहे, वाचा ऐवजी व, बघा ऐवजी ब, ऐका ऐवजी अ, उठा ऐवजी उ या अक्षरांचा वापर केलाय. आणि ही जी आहे ही काय दिलेली? सगळी सूचना दिलेली. आता आपण कसं करूया याला? एक एक न मोजता आपण आधी लिहा लिहून घेऊया. लिहा हा शब्द, लिहाला काय म्हटलेलं आहे आपल्याला? ल. लिहाला काय म्हटलेलं आहे? ल. आता आपण याच्यामधून ल मोजूया किती वेळेस आलेला आहे. 1 2 3 4 5 आणि 6. लगेच कट करून घेऊया, आपल्याला मोजायला सोपं जाईल. ल किती वेळेस आला? ल आला 6 वेळेस. लिहा झाला. आता काय दिले आपल्याला? वाचा दिलेलं आहे. दुसरा शब्द काय आपलं? वाचा. वाचासाठी काय? व. व बघा, व व 1 2 3. व किती वेळेस आला? 3 वेळेस आला व. वाचा नंतर काय म्हटलं आपल्याला? बघा ऐवजी ब. बघाला काय म्हटलं आपल्याला? बघाला ब म्हटलेलं आहे. ब. ब बघूया आपण. 1 2 3 3. ब पण किती वेळेस आहे? 3 वेळेस आहे. ब झाला आपला, बघा झाला. ऐका. ऐका जो आहे, ऐकाला काय म्हटलेलं आहे? अ म्हटलेलं आहे. ऐकाला काय म्हटलंय? अ. अ मोजूया आता आपण. 1 2 3 4 5. अ किती वेळेस आला आपला? 5 वेळेस आला. ऐका झालं. आता काय? उठा. उठा ऐवजी उला काय म्हटलेला? उठाला उ म्हटलेले. उ बघूया आता. उ 1 उ 2 उ 3. उ पण किती आहे? 3 वेळेस. आता आपल्याला सूचना दिल्या होत्या. लिहा किती वेळेस वापरलाय शिक्षकांनी? 6 वेळेस. वाचा किती वेळेस वापरलेला आहे? 3 वेळेस. बघा 3 वेळेस. ऐका पण 5 वेळेस. उठा 3 वेळेस. म्हणजे सर्वाधिक जो आहे सर्वाधिक सूचना कोणती होती आपल्याला? लिहा. म्हणजे लिहाची सूचना जो ऑप्शन नंबर 4 जो आहे तो काय आपला करेक्ट आन्सर. लिहा जो आहे तो किती वेळेस वापरलेला आहे शिक्षकांनी? 6 वेळेस. म्हणून आपलं करेक्ट आन्सर काय येईल? लिहा. पुढचं दिलेलं आपल्याला 21 काय म्हटलेलं? असाधारण या शब्दातील अक्षरांपासून पुढील पैकी कोणते शब्द तयार होत नाही? कोणते शब्द तयार होत नाही? आपल्याला शब्द काय दिलेला आहे? असाधारण. याच्यापासून आपल्याला हे जे आहे ऑप्शन, त्याच्यातला कोणता जो ऑप्शन आहे तो तयार होत नाही? काय म्हटलेलं आहे? होत नाही. नाही. मग आपण बघूया पहिला धार. आता बघा, अ साधा, धा आहे, हो आहे, र आहे म्हणजे हा आपला येणार नाही. स आहे का एवढ्या याच्यामध्ये? नाहीये. सा आहे. आपल्याला दिलेलं काय? स. इथं सा म्हणजे हा आपला करेक्ट ऑप्शन येऊ शकतो. पुढे बघूया. साधा. सा दिलेला आहे, धा पण दिलेला. म्हणजे हा पण आपला नाही येणार. हा पण नव्हता, हा पण नव्हता. रण. रण जो आहे बघा, रण पण दिलेला आहे म्हणजे हा पण आपला ऑप्शन नाही. म्हणजे आपला ऑप्शन नंबर जो 2 आहे, जो की सण जो हा शब्द आहे तो ह्या शब्दामध्ये दिलेला नाहीये. हे काय आपलं करेक्ट आन्सर आहे. पुढील प्रश्न घेऊया आता. अजून काही पुढचा प्रश्न घेऊया आता. हे लास्ट आहे आपले. काय दिले आपल्याला? 22 नंबरचा. दैन्य नको, दुष्काळ नको, जगी असो सुखद,
ती जलवृष्टी, धर्मनिष्ठ त्या, न्यायनिष्ठ त्या, प्रजानिष्ठ त्या राजवटीवरील ओळीत किती जोडाक्षरे आलेली आहेत. हा, जोडाक्षराची सगळ्यात जास्त एक्झाम्पल आपण बघितले. आपण आता ही सूचना पालन घेतली, याच्यामध्ये सगळ्यात जास्त जोडाक्षरे आलेली होती. काय सांगितलं आपल्याला, याच्यामधले काय करायचे, आपल्याला जोडाक्षरे लिहायचे. आता बघा, पहिला जोडाक्षर काय येईल, न्य, नंतर का, नंतर काय येईल, जगी असो सुखद ती जलवृष्टी. रू येईल का, तर नाही. रू, कृ, मृ असे शब्द येत नाही. हा, पण हा येईल, म्र, म, धर्म, तो म आहे तो येईल. ह्या टाईपचे येतात, कर येतो, खर येतो, असे येतात. म्हणजे हा म काय येईल आपला, तो धर्माचा म येईल. निष्ठ, ष्ठ पण येईल. त्याच्या पुढे काय आहे, त्या. आता हे जे आहे ना, ह्या सूचना आधीच मी पहिल्या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहे, त्यामुळे ते व्यवस्थित पाठ करून ठेवायचे, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. त्या झालं, त्यानंतर काय आपला न्या, नंतर ष्ट, नंतर परत काय त्या, प्र पण आपला येणारे, ष्ट आणि त्या, हे आपले काय झाले, जोडाक्षरे झाली. मोजूया आता, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. परत एकदा क्रॉस चेक करून घेऊ आपण न्य, नंतर शका, सुखद ती जलवृष्टी. रू येणार नाही, ष्ठ आला, म आला, ष्ठ आला, त्या आलं. नंतर न्या, ष्ठ, त्या, प्र, ष्ठ, त्या. म्हणजे टोटल किती आले आपले, 12. म्हणजे ऑप्शन नंबर जो 3 आहे तो काय आपला करेक्ट आन्सर येणार आहे. पुढचा घेऊया आता, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी या ओळीतील उद्गार चिन्हाच्या डावीकडील 6व्या अक्षराच्या उजवीकडील, 2 सूचना एकाच याच्यात दिलेल्या. काय, उद्गार वाच्याच्या डावीकडील, आणि डावीकडील 6व्या, आणि जो 6वा शब्द येणारे, अक्षर येणारे, त्या 6व्या अक्षराच्या उजवीकडील 3रे अक्षर कोणते. आपण ही जी लाईन दिली आपल्याला, हे वाक्य आपण एकदम व्यवस्थित आधी लिहून घेऊया. काय म्हटलेलं आपल्याला, जननी जन्मभूमीच स्वर्गादपि गरीयसी. आपण काय केलं आधी, हे जे वाक्य होतं ते आपल्याला लिहून घेतलेले आपण. आता बघूया आपल्याला कुठून सांगितलेलं आहे. पहिली सूचना काय आपली, डावीकडून 6व्या. ही जी साईड आहे ही काय आपली उजवी, जिथून आपण सुरुवात करतो ती काय आली आपली उजवी. इकडनं कोणती आली आपली डावी. आता आपल्याला डावीकडून कुठे यायचंय, 6वे अक्षर. म्हणजे इकडनं आपण सुरू करणार, डावीकडून आपल्याला सुरू करायचंय. डावीकडील पहिलं अक्षर सी, नंतर हे दुसरं, हे तिसरं, हे चौथं, 5 6. म्हणजे डावीकडील 6वं. पहिली सूचना आपली काय होतील, डावीकडील 6वं आली. आपलं डावीकडील 6वं काय दिलेलं आपल्याला, द दिलेला आहे. आता 6व्या अक्षराच्या उजवीकडील 3री, आपल्याला काय सांगायचंय, जे आपलं अक्षर आलेले द त्याच्या उजवीकडील. मग आता ही, याची उजवी कोणती येणार आहे, ही. कारण जिथून आता इकडे जरी आपण उजवी दिलेली, पण आपल्याला द दिलेला आहे, मग जिथून द दिलं आपल्याला तिथूनच पुढे आपली काय करणं, आपण सूचना पालन करायचे. म्हणजे ह्या द पासून ही जी पुढची असणारी ती काय असणार आहे, त्याची उजवी असणारी. मग आता हा द आहे, द च्या पुढे किती बघायचे आपल्याला, 3रे अक्षर बघायचे. मग द नंतर हा पी पहिला येईल, ग दुसरा येईल, आणि री काय येईल आपला 3रा. म्हणजे आपलं जे आन्सर आहे तो काय आपलं री. ऑप्शन नंबर जो 3 आहे तो काय आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. व्यवस्थित सूचना बघायचे. आता आपण आकलन जे सुरू केलं होतं बुद्धिमत्ता चाचणीमध्ये, आकलन आपला पहिला लेसन आहे. आकलन मध्ये 3 टॉपिक आहे, त्याच्यातला हा जो आहे सूचना पालन तो आपला पूर्ण झालेला आहे. पुढच्या लेक्चर मध्ये आपण भाषा ज्ञान हे सुरू करणार आहोत. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.